युक्त तनपुरे यांचा उद्या भाजपमध्ये पक्षप्रवेश. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार. अहिल्यानगर विधान परिषदेची जागा तनपुरेंना दिली जाणार. राज्यसभेच्या एका जागेसाठी भुजबळांच्या नावाची चर्चा. सूत्रांची माहिती. भुजबळांना राष्ट्रवादी उमेदवारी देणार की नाही यात संभ्रम. सूत्रांची माहिती. भुजबळ राज्यसभेसाठी इच्छुक, पण पुतण्याला मंत्रिपद देण्याची भुजबळांची मागणी. पुण्यात 48 तासात 14 जणांचा संशयास्पद मृत्यू. हडपसरसह फुगेवाडी आणि दापोडी भागातील नागरिकांचा समावेश. विषारी दारूमुळेच मृत्यू झाल्याचा आरोप. आरोपी योगेश वानखेडेनं दारूत मिथेनॉल मिसळल्यानंच 14 जणांचा मृत्यू झाल्याचा संशय. प्रकरणात आतापर्यंत 8 जण अटकेत. वानखेडेसह 4 आरोपींना 8 जूनपर्यंत पोलीस कोठडी. पुणे विषारी दारू प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग. पुणे विषारी दारू प्रकरणाचा तपास आता सीआयडी करणार. गृह विभागाचा निर्णय. विषारी दारूमुळे आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू. मुख्यमंत्री फडणवीसांकडून पुण्यातील विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यू प्रकरणाची दखल. घटनेच्या मुळापर्यंत जाणार. कठोर कारवाई करा, फडणवीसांचं आश्वासन. रोहित पवारांकडून पुणे पोलिसांचा व्हिडिओ शेअर. पोलीस वसुली करत असल्याचा रोहित पवार यांचा दावा. तर ज्यांच्याकडून रक्षणाची अपेक्षा तेच वसुली करतायत. सुसंस्कृत पुण्याचा पूर्णतः बट्ट्याबोळ झालाय, रोहित पवार यांचा आरोप. 3 वर्षात पुण्यात अनेकदा ड्रग्सची प्रकरणं समोर आली. सगळ्याची पाळंमुळं खणून काढू असं फडणवीस म्हणाले. अजूनही कोणतीच पाळंमुळं खणून काढली नाही, त्याचं काय करायचं? सुषमा अंधारेंचा सवाल. पुण्यात विषारी दारूमुळे अनेकांचा मृत्यू. हडपसरमधील दारूच्या अड्ड्याची रोहित पवारांसह कार्यकर्त्यांकडून तोडफोड. पत्र्याच्या शेडसह आतमधील साहित्याची सुद्धा तोडफोड. आता पाहणार आहोत टॉप 9 बातम्या मोठ्या. नीट पेपरफुटी प्रकरणात मोटेगावकरच्या बँक व्यवहारांची चौकशी. मोटेगावकरची खाती असलेल्या लातूरमधील बँकेत सीबीआयकडून चौकशी. पेपर लीक प्रकरणात मोटेगावकरनं आर्थिक व्यवहार केले का या संदर्भात चौकशी. नीट फेरपरीक्षेचं नियंत्रण. पंतप्रधान मोदींकडे. फेरपरीक्षेच्या सर्व घडामोडींची माहिती पंतप्रधान कार्यालयाला कळवण्याच्या सूचना. तर देशभर प्रश्नपत्रिका पोहोचवण्यासाठी टपाल विभागाऐवजी हवाई दलाची मदत घेतली जाणार. दहशतवाद्यांचे अड्डे असतात तसे राज्यात नीट पेपर लीकचे अड्डे. नीट पेपरफुटी प्रकरणी संजय राऊत यांची टीका. मुख्यमंत्री फडणवीसांनी नीट पेपरफुटीची जबाबदारी घ्यावी. संजय राऊत आक्रमक. नीट पेपरफुटी प्रकरणी सुप्रीम कोर्टानं व्यक्त केली नाराजी. परीक्षा प्रक्रियेवर सविस्तर आराखडा सादर करण्याचे आदेश. आरोग्य मंत्रालयाऐवजी शिक्षण मंत्रालयानं प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश. या प्रकरणी पुढील सुनावणी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात. नीट पेपरफुटी प्रकरणी एनटीएकडून सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल. परीक्षा सुरक्षेसाठी व्यापक सुधारणा केल्याची माहिती. परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही तपासणी आणि 90 दिवस फुटेज जतन अनिवार्य केल्याची माहिती. एनटीएमध्ये 16 वरिष्ठ पदांची निर्मिती. त्याद्वारे सुरक्षा आणि तंत्रज्ञानावर विशेष भर. नाशिक टीसीएस प्रकरणात 65 दिवसात 9 गुन्ह्यांचं दोषारोपपत्र दाखल. विशेष तपास पथकाकडून विक्रमी वेळेत आरोपपत्र दाखल. सर्व गुन्ह्यांमध्ये एकूण 8 संशयितांवर 9 गुन्ह्यांची नोंद. भोंदू अशोक खरात प्रकरणानंतर राज्यभरात 50 भोंदू बाबांविरोधात कारवाईचा बडगा. नाशिकमध्ये सर्वाधिक 5 गुन्हे दाखल. बहुतांश प्रकरणात महिलांच्या लैंगिक शोषणाचा आरोप. अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. मोठ्या नेत्यांकडून अजित पवारांना कसा न्याय दिला जाणार नाही यासाठी सरकारमधील मोठ्या नेत्यांचा प्रयत्न. रोहित पवार यांचा गंभीर आरोप. तर रोहित पवार कुलूप घेऊन पुण्यातील सीआयडी कार्यालयात. मीरा भाईंदरमध्ये मराठी असल्यानंच घर नाकारलं. शिंदे गुळाचा चहा आणि नाश्ता सेंटरच्या रवीना शिंदे यांना घर नाकारलं. शिंदेंच्या स्टॉलवर जाऊन सरनाईकांकडून चौकशी. महाराष्ट्रात राहून मराठी माणसाचा सन्मान राखावाच लागेल. सरनाईकांचा संबंधित घर मालकाला सज्जड दम. आता पाहणार टॉप 9 बातम्या महत्वाच्या. व्हाईस ॲडमिरल अजय कोचर बनले भारतीय नौदलाचे नवे उपप्रमुख. 48वे उपनौदल प्रमुख म्हणून स्वीकारला पदभार. पदभार स्वीकारल्यानंतर राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देत शहीद सैनिकांना वाहिली आदरांजली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्लीतील रिक्षा ड्रायव्हरसोबत साधला संवाद. रिक्षा ड्रायव्हरसोबत जेवण करत गप्पा मारत रिक्षा ड्रायव्हरच्या समस्या जाणून घेतल्या. बंगाली मार्केट परिसरात साधला संवाद. कुस्तीपटू विनेश फोगटला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा. आशियाई खेळांच्या निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्याची परवानगी. विनेश फोगटनं देशाला गौरव मिळवून दिलाय, अशीही न्यायमूर्तींची टिप्पणी.
संगमनेरमधील भोंदू राजेंद्र गडकेला 42 दिवसांनंतर जामीन मंजूर. पोलिसांनी तपासात दुर्लक्ष केल्याचा फिर्यादी रंजना गवांदे यांचा आरोप. भोंदू राजेंद्र गडकेच्या वकिलाचा युक्तिवाद ग्राह्य धरत जामीन मंजूर. भारतात लवकरच कागदीऐवजी प्लास्टिकच्या नोटा चलनात येण्याची शक्यता. रिझर्व्ह बँकेकडून याबाबत वेगानं नियोजन सुरू. लवकरच निर्णयावर अंतिम शिक्कामोर्तब होऊ शकतं. जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात 2,000 तर चांदीच्या दरात 3,000ची वाढ. सोन्यासाठी प्रतितोळा 1,59,650 रुपये मोजावे लागणार, तर चांदी प्रति किलो 2,76,040 रुपयांवर. शेती परवडत नाही म्हणून गांजा लागवडीला परवानगी द्या. पुण्याच्या जुन्नरमधील डिंगोरीतील एका शेतकऱ्याची मागणी. तहसीलदारांना पत्र लिहित शेतकऱ्याकडून मागणी. नाफेडच्या कांद्याचा दर परवडत नसल्यानं शेतकऱ्यांना केली मागणी. विक्रोळीच्या पार्क साईट परिसरात 13 वर्षीय मुलीवर 31 वर्षीय तरुणाकडून अत्याचार. नफीस अहमद या तरुणानं अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. विक्रोळीतील जनता बेकरीत तरुणीवर अत्याचार. बेकरी अनधिकृत असल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप. पालिकेकडून अनधिकृत बेकरीवर बुलडोझर. नाशिकच्या चांदवडमध्ये शिक्षकाचं अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन. अश्लील फोटोंचं चित्रीकरण करून विद्यार्थिनीला ब्लॅकमेल केलं. संतप्त पालक आणि विद्यार्थ्यांचं ठिय्या आंदोलन. मनसूर सादिक मणियार या शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल. आरोपी शिक्षकाला 1 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी.